श्री स्वामी समर्थ. पंचांगानुसार यंदा फाल्गुन पौर्णिमेची तिथी ही 2 दिवसांमध्ये असणार आहे. या तिथीचा प्रारंभ 2 मार्च 2026ला सायंकाळी 5:55 होणार आहे आणि तिथीची समाप्ती 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहे. उदय तिथीनुसार फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा ही 3 मार्चला असणार आहे, परंतु 3 मार्चला चंद्रग्रहण आहे आणि यामुळेच 2 मार्चलाच आपल्याला होळी साजरी करायची आहे. 2 मार्चला प्रदोषकाळी म्हणजे सायंकाळच्या वेळेलाच आपल्याला होलिका दहन करायचं आहे. मराठी वर्ष संपत असताना फाल्गुन महिन्यामध्ये येणारा अत्यंत खास सण म्हणजे होळीचा सण. सत्याचा असत्यावर विजय, वाईटावर चांगल्याचा विजय हे या सणाचे प्रतीक आहे. या दिवशी सर्व लोक जुने वादविवाद, द्वेष, राग हे सर्व विसरून एकत्र येतात आणि होलिका दहन करत असतात. आपण साजरा करत असणाऱ्या प्रत्येक सणाला धार्मिक महत्त्व आहे, त्याचप्रमाणे शास्त्रीय महत्त्व देखील आहे. होळी सण येण्याअगोदरच आपण काही वस्तू आपल्या घरामध्ये जर आणल्या तर घरामध्ये बरकत येते. घरामध्ये पैसा येण्यामध्ये ज्या अडचणी येत आहेत तर त्या नष्ट होत असतात. माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते. त्याचप्रमाणे होळीचा सण हा फाल्गुन पौर्णिमेला येत असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही वस्तू खरेदी करून घरामध्ये आणल्या तर घरामध्ये आर्थिक चणचण भासत नाही. बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतात. घरामध्ये पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही किंवा पैसे खूप येतात परंतु ते लगेचच खर्च होत आहेत. माता लक्ष्मी स्थिर नसते. तर अशा वेळेला होळीच्या अगोदर आपण काही वस्तूंची खरेदी करू शकतो आणि होळीच्या दिवशी त्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये स्थापित करू शकतो. त्यापैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे पंचधातूचे स्वस्तिक चिन्ह. जर आपल्याकडे अजूनही मुख्य दरवाजावरती स्वस्तिक चिन्ह लावलेलं नसेल तर आपण होळीच्या अगोदर पंचधातूचे स्वस्तिक चिन्ह खरेदी करू शकतो आणि होळीच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाला वरच्या बाजूला बाहेरच्या साईडने आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते लावायचं आहे आणि या स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजा करायची आहे. यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते आणि स्वस्तिक चिन्ह आपल्या मुख्य दरवाजावरती असेल तर आपल्या घरामधलं वातावरण हे सकारात्मक राहत असते. स्वस्तिक चिन्हामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे. त्याचप्रमाणे स्वस्तिक चिन्ह हे मांगल्याचं प्रतीक आहे. आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती नष्ट व्हावी आणि घरातलं वातावरण सकारात्मक व्हावं तर यासाठी होळीच्या दिवशी आपल्याला पंचधातूचं स्वस्तिक जे आहे तर ते मुख्य दरवाजावरती लावायचं आहे आणि त्या स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे. स्वस्तिक चिन्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे आणि निरंजन अगरबत्तीने ओवाळायचं आहे. यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे कासव. पंचधातूचे कासव जे आहे तर ते सुद्धा आपण होळीच्या अगोदर खरेदी करू शकतो. आपण एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिराच्या बाहेर आपण कासव पाहत असतो आणि या कासवाला सुद्धा आपण नमस्कार करत असतो. आपल्या घरामध्ये जर कासव ठेवले तर घरामध्ये धनाची कमी राहत नाही. त्यामुळे आपण होळीच्या अगोदर कासवाची खरेदी करू शकतो आणि होळीच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये या कासवाची आपण स्थापना करू शकतो. कासव स्वच्छ धुवायचा आहे, त्यावरती थोडं गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडायचं आहे. त्यासोबत आपल्याला एक प्लेटसुद्धा मिळते तर त्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि उत्तर दिशेला तोंड करून हे कासव जे आहे तर ते स्थापन करायचं आहे. त्या कासवाला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, अगरबत्तीनं ओवाळायचं आहे, फूलसुद्धा अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे कासवाची सुद्धा आपण होळीच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये आपण स्थापना करू शकतो. उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा आहे आणि कासव जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला कुबेरांच्या आशीर्वादाने कधीही पैशाची किंवा धनाची कमी पडत नाही. यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे पिरॅमिड. आपल्या घरामध्ये जर पिरॅमिड असेल तर नकारात्मकता ही घरामध्ये राहत नाही. आपलं जर ऑफिस असेल किंवा दुकान असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण पिरॅमिड ठेवू शकतो. त्याचप्रमाणे मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये सुद्धा तो ठेवू शकतो. मुलांच्या डोक्यावरती पिरॅमिड ठेवून जर आपण थोडा वेळ तो डोक्यावरती ठेवला आणि त्यानंतर बाजूला ठेवून दिला तर मुलांची एकाग्रता वाढते. त्यामुळे आपण पिरॅमिड जो आहे तर तो सुद्धा होळीच्या अगोदर खरेदी करू शकतो. यानंतर आहे ती म्हणजे लक्ष्मीची पावले. शक्य असेल तर चांदीची लक्ष्मीची पावले आपण खरेदी करू शकतो. आपल्या उंबरठ्यावरती ती लावू शकतो. चांदीची लक्ष्मीची पावले खरेदी करणे शक्य नसेल तरी सुद्धा मेटलची लक्ष्मीची पावले आपण खरेदी करू शकतो आणि उंबरठ्यावरती ती लावू शकतो आणि या पावलांची आपण पूजा करू शकतो. त्यानंतर आपण बांबूचं झाड जे आहे तर ते सुद्धा खरेदी करून होळीच्या दिवशी ते लावू शकतो. भगवान नरसिंह यांचा फोटो होळीच्या अगोदर आपल्याला घरी आणायचा आहे. यामुळे घरावरती कोणतेही संकट येत नाही. नरसिंह यांचा बसलेला किंवा आशीर्वाद देतानाचा फोटो जर असेल
तर यामुळे आपल्या घरामध्ये चांगले बदल होत असतात. त्यांचा क्रोधित किंवा हिरण्यकश्यपचा वध करतानाचा फोटो मात्र आपल्याला चुकूनही आणायचा नाही. तर भगवान नरसिंह यांचा फोटोसुद्धा आपण आणू शकतो आणि घरामध्ये लावू शकतो. यानंतर आहे ते म्हणजे गोमती चक्र. होळीच्या दिवशी देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटो जर असेल तर फोटोसमोर आपण गोमती चक्र स्वच्छ धुवून एका लाल कापडावरती ठेवायचं आहे आणि त्याला हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे. त्यानंतर थोड्या वेळाने आपण ते लाल कापडामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकतो. यामुळे आपल्या घरामध्ये धनवृद्धी होत असते. तर अशा प्रकारे 11 गोमती चक्र आपण खरेदी करून त्याची होळीच्या दिवशी आपण पूजा करू शकतो आणि आपल्या तिजोरीमध्ये लाल कापडामध्ये बांधून ती ठेवू शकतो. त्याचप्रमाणे 7 घोड्याचे चित्र किंवा फ्रेम. तर पांढऱ्या घोड्याचं चित्र ज्यामध्ये 7 पांढरे घोडे आहेत, तर असं चित्रसुद्धा आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो आणि त्यासाठी आपण होळीच्या अगोदर त्याची खरेदी करू शकतो. आणि होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आग्नेय दिशेला हे चित्र जर लावलं तर आपल्या घरामध्ये भरपूर धनदौलत येत असते आणि आपल्या घराची प्रगती होत असते. आपल्या घरामध्ये अजूनही जर श्रीयंत्र नसेल तर होळीच्या अगोदर आपण श्रीयंत्राची खरेदी करू शकतो. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते तर त्या घरामध्ये स्वतः माता लक्ष्मी वास करत असते. त्यामुळे श्रीयंत्र जे आहे तर ते सुद्धा आपण खरेदी करू शकतो आणि होळीच्या दिवशी आपण या श्रीयंत्राची आपल्या घरामध्ये स्थापना करू शकतो. त्यासोबतच कमळगट्ट्याची माळ आपण जर श्रीयंत्रावरती ठेवली तर माता लक्ष्मीला 108 कमळाची फुले अर्पण केल्यासारखी असते. त्यामुळे कमळगट्ट्याची माळसुद्धा आपण खरेदी करू शकतो. नारळसुद्धा आपण होळीच्या अगोदर खरेदी करायचा आहे, कारण होळीच्या दिवशी आपल्याला नारळ जो आहे तर तो लागत असतो. एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. थोडा वेळ देवघराजवळ तो ठेवायचा आहे आणि होळीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर हा नारळ होळीमध्ये टाकायचा आहे आणि थोडा वेळ होळीमध्ये टाकल्यानंतर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि प्रसाद म्हणून घरातील सर्व व्यक्तींना द्यायचा आहे. यामुळे घरामध्ये आजारपण राहत नाही, घरामध्ये नकारात्मकता राहत नाही. त्यामुळे होळीच्या दिवशी आपल्याला जो नारळ लागणार आहे तर तो सुद्धा आपण होळीच्या अगोदर खरेदी करू शकतो. नोकरीविषयक जर काही समस्या असेल, मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर आपण होळीच्या अगोदर काळे तीळ खरेदी करायचे आहेत आणि होळीच्या दिवशी एका काळ्या कापडामध्ये आपल्याला थोडेसे चिमूटभर काळे तीळ बांधायचे आहेत आणि ते आपल्याला पेटत्या होळीमध्ये अर्पण करायचे आहेत. अत्यंत प्रभावी असा हा काळ्या तिळाचा उपाय आहे आणि नोकरीसाठी आपण हा उपाय करू शकतो. हा उपाय आपण केल्याने आपल्याला यश मिळते. त्याचप्रमाणे आपल्याला जर नोकरीमध्ये काही प्रगती हवी असेल तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो आणि हा उपाय करण्यासाठी आपण होळीच्या अगोदर काळे तीळ खरेदी करू शकतो. त्याचप्रमाणे आपण विड्याची पाने आणि लवंग याची सुद्धा खरेदी करू शकतो आणि होळीच्या दिवशी आपल्याला 2 विड्याची पाने घ्यायची आहेत, 2 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत, थोडंसं देशी गाईचं तूप घ्यायचं आहे. त्या तुपामध्ये या 2 लवंगा भिजवून घ्यायच्या आहेत आणि जी विड्याची पाने आहेत तर ती एकावरती एक ठेवायची आहेत आणि त्या तुपामध्ये भिजवलेल्या 2 लवंगा त्या विड्याच्या पानावरती ठेवायच्या आहेत. हा विडा आपल्याला होळीसमोर आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील गरिबी दरिद्रता नष्ट होऊ द्या आणि आमच्या घरी सुखसमृद्धी नांदू द्या. आणि हा जो विडा आहे तर तो आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचा आहे.